सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी राशी स्वामी हा मंगळ पापग्रहांसोबत असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये थोडासा कडवटपणा राहू शकतो. तुमचं पंचम स्थान थोडं दूषित असल्यामुळे मुलांकडनं निराशाजनक बातमी मिळेल. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्ही सावध राहा. जोडीदाराची मदत तुम्हाला मिळेल, त्यामुळे काही प्रमाणामध्ये काही कामं वेळेत मार्गी लागतील. संध्याकाळपर्यंत तुमचं एखादं थांबलेलं काम पूर्ण होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या घरामध्ये थोडासा जास्त वेळ तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजची वेळ चांगली आहे. तसेच कामामध्ये नशीब देखील तुमची साथ देईल. व्यवसायामध्ये नवीन डील होण्याची शक्यता असून तुमच्या पद आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याचे योग आहेत. काही लोकांचा तुम्हाला त्रास होतोय, परंतु सध्या सहन करण्यापलीकडे तुम्ही काहीही करू शकत नाही. तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही संयम ठेवा. राजकारणाशी संबंधित तुम्ही काही काम जर करत असाल किंवा तुम्ही राजकारणामध्ये असाल तर तुमचं काम होईल. जे काही काम तुम्ही केलं आहे त्याची दखल तुमच्याकडनं घेतली जाईल. सरकारी कामं मार्गी लागतील, तसेच तुमची ओळख देखील सकारात्मक असेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमचं थांबलेलं काम मार्गी लावाल. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी हा बुध अस्थिर आहे, त्यामुळे चोरी किंवा तुमची वस्तू हरवण्याची भीती आहे. संध्याकाळपर्यंत तुमची थांबलेली कामं आज मार्गी लागतील. त्यासाठी थोडी जास्त मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल, परंतु तुम्हाला यश मिळेल. मुलांच्या शिक्षणासंदर्भात तुम्हाला चांगले यश मिळताना दिसतंय. स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम यश असून नवीन शिकण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर वेळ चांगली आहे. कुटुंबासोबत धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठीचा जो चंद्र आहे तो 12 स्थानामध्ये आहे, तेव्हा धनलाभाचा योग तुम्हाला जुळून येतोय. सहकाऱ्यांसोबत तुम्ही आपुलकीने वागा, म्हणजे तुम्हाला मदत मिळेल. तुमची मिळकत चांगली असून तुम्हाला कमाईचे काही नवीन मार्ग सापडू शकतील. पार्ट टाइम कामासाठी जर तुम्ही प्रयत्न करत होतात तर त्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये काम जास्त आहे, तुम्ही तुमची टीम वाढवण्यावरती भर द्यायला हवा. मुलांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. प्रवासाचा तुम्हाला योग असून त्यातून तुम्हाला सुखद अनुभव मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा स्वामी हा सूर्य 4 ग्रहांच्या मध्यभागी आहे, त्यामुळे नवीन उत्पन्नाचे मार्ग तुम्हाला खुले होतील. काही नवीन संधी मिळाली तर त्याचा लाभ घ्या. तसेच ग्रहस्थितीमध्ये सूर्याची स्थिती 4 ग्रहांच्या मध्ये असल्यामुळे जास्त धावपळ तुमची होईल. दरम्यान तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या वाणीमध्ये गोडवा ठेवा आणि शांतपणे संयमानं पुढे जा. शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही सहभाग घेतला असेल तर तुम्हाला चांगलं यश मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीचा स्वामी हा बुध उत्तम स्थितीत असल्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. एखादा कायदेशीर वाद जर सुरू असेल किंवा सरकारी काम जर रखडलं असेल तर ते होण्याचे योग आहेत. चांगल्या कामासाठी तुम्ही खर्च करणार आहात, त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. व्यवसायामध्ये तुम्ही काही नवीन योजना लागू केल्या असतील तर त्या यशस्वी होतील. मुलांकडनं खुश खबर तुम्हाला मिळेल, त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास.
स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजूबाजूचं वातावरण हे सुख समाधानाचं असेल. नोकरी असो किंवा व्यवसाय, आर्थिक व्यवहारासंदर्भामध्ये जी काही तुम्हाला समस्या होती ती कमी होईल. पुरेशी रक्कम तुमच्या हातात मिळाल्यामुळे तुमचं थांबलेलं काम वेगानं पुढे जाईल. तुमच्या कामाचा वेग हा विरोधकांची रणनीती हाणून पाडेल. प्रवासाचा योग जरी असला तरी काही कारणानं तो पुढे ढकलला जाऊ शकतो. घरातील सदस्य तुम्हाला साथ देतील आणि जो काही निर्णय तुम्ही घ्याल त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीमध्ये शनी मार्गी आणि अष्टम स्थानामध्ये चंद्राचा योग असल्यामुळे तब्येतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये वेळ थोडी टेन्शन देणारी असेल, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं लाभदायक आहे. सहकाऱ्यांसोबत तुम्ही आपुलकीनं वागा आणि त्यांच्या विचारांना महत्त्व देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं काम हे वेगानं पुढे सरकेल. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जास्त धावपळ तुम्हाला करावी लागते. दरम्यान आहार आणि आराम याकडे तुम्ही लक्ष द्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचे लोक खूप दिवसांपासून एक प्रोजेक्ट करतायत, परंतु काही कारणानं तो पूर्ण होत नाही. त्यावरती तुम्हाला तोडगा सापडेल. विरोधक तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत, तेव्हा निश्चिंत राहा. सरकारी ठिकाणी ओळख असल्यामुळे तुमची कामं पटापट होतील. सासरकडनं धनलाभाचा तुम्हाला योग आहे. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात, त्यामुळे तुम्हाला एक मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आर्थिक स्थितीमध्ये असेल. तुमची मिळकत वाढावी म्हणून तुम्ही काही नवीन कामांचा शोध घेत आहात, त्यात तुम्हाला यश मिळेल. ऑफिस आणि घरी जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्हाला यश राहील. सहकारी कामामध्ये तुम्हाला मदत करतील, त्यामुळे प्रोजेक्ट टेन्शन विना पूर्ण होईल. वादविवादापासून तुम्ही दूर राहा, म्हणजे यशस्वीपणे तुम्ही पुढे जाल. तुमच्या नातेसंबंधांमधील आपुलकी तुम्ही जपा आणि गैरसमज दूर करा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी मार्गी आहे, तेव्हा तुम्ही निरर्थक वाद, शत्रुत्व वाढवण्याचे संकेत आहे. तुमचा कोणासोबतही वाद होणार नाही हे पहा. जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी कधीकधी असे निर्णय घ्यावे लागतात जिथे तुम्हाला थोडंसं मागं यावं लागतं, परंतु काळजी नसावी. तुम्ही जे काही कराल त्यात भविष्यात तुम्हाला यश मिळेल. स्वतःच्या निर्णयांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. एखादी वाईट बातमी ऐकून अचानक तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांनी लक्षात ठेवावं, ऑफिस किंवा घरी त्यांची किंवा इतरांची कोणाचीही चुगली करणं तुमच्यासाठी वाईट ठरेल. तुम्ही जो इतरांसाठी खड्डा खोदताय त्यात तुम्ही स्वतः पडू शकता, त्यामुळे हे सगळं सोडून सकारात्मक विचारानं पुढे व्हा. तुम्ही स्वतःला जास्त शहाणं समजणं कमी करा. सगळ्यांसोबत आपुलकीनं वागा. सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार करणं टाळा. राशीतील गुरूच्या प्रभावामुळे मौल्यवान वस्तू तुमची चोरी जाण्याची भीती आहे. धार्मिक स्थळी प्रवासाचा योग आहे, परंतु प्रवासातही सावध राहा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.